बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी फितूर. प्रकरण 10. लख्याच्या झोपड्याजवळ काळी सुमो गाडी उभी राहिली. गाडीतून राध्या बाहेर पडला. तो लख्याला भेटायला आला नव्हता, पण झोपडं लख्याचं होतं. त्याची बहीण अमनी त्या झोपड्यात होती. राध्यानं हाक घातली, लख्या. पण लख्याचा आवाजच आला नाही. झोपड्याबाहेर आली ती अमनी. तिचा चेहरा पार सुकला होता. पहिल्यासारखी ती त्याला उत्साही वाटली नाही. नेहमी ती केस नीट विंचरून त्याचा बुचडा बांधायची. आता तिचे केस पिंजारलेले दिसत होते. तिच्या अंगावरचं नेहमीचं फुलाफुलांचं नऊवारीतलं लुगडं नव्हतं. विटकं फाटकं लुगडं तिच्या अंगावर होतं. अंगावर एक तरी दागिना असायचा, पण आता काही नव्हतं. कानात तिनं तिच्या नेहमीच्या सोन्याच्या कुड्या पण घातल्या नव्हत्या. नाकात सोन्याची मुरली नव्हती. कोण तू? अमनी राध्यापुढे उभी राहत बोलली. तिनं राध्याला ओळखलंच नव्हतं. राध्यानं त्याचा सारा चेहरा मोराच बदलला होता. डोक्यावर काळी टोपी, अंगात शर्ट लेंगा, शर्टवर काळं जाकीट, डोळ्याला काळा गॉगल होता. त्यानं आणलेली सुमो गाडी पाहून तर ती पचकन थुंकली. बोलली, तुम्हा खुनी पोलिसांचं पोट भरलं नाही का माझ्या लक्याचा मुर्दा पाडून? लख्याचा मुर्दा पोलिसांनी पाडला? ते ऐकून राधाच्या अंगाला कंपच सुटला. अमनी, कोण तू? मी ओळखलं नाहीस? तू राध्या तर नाहीस? वय, मी राध्या. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. तिनं डोळं पुसलं. तू मला पोलीस समजलीस? चांदमलच्या दरोड्याचा शोध घ्यायला पोलीस आता असल्याच कपड्यात फिरायला लागलेत. भील, रामोशी, ठाकर, बेरडांची वस्ती त्यांनी पार चाळली. लई जणांना गुराढोरागत बडिवलंय. त्यात त्यांना कोणीतरी फोनवरनं बातमी दिली. कोणची बातमी? त्या दरोड्यात लख्या सामील होता. त्या दरोड्यात त्याच्या हाताच्या दंडाल्यानं मांडीला गोळ्या लागलेल्या आहेत. त्याला ताब्यात घ्या, फोडून काढा. समद्या दरोडेखोरांची नावं सांगेल तो. काय? मग काय? पोलिसांनी लख्याला उचलला, टाकला पोलीस कोठडीत. त्याला फोडला. ही कधीची गोष्ट? तू इथनं गेल्यावर 8 दिवसानं. मग काय झालं? झालं काय? लख्याला उचलल्यावर नाग्या फरार झाला. बाळ्याने हैबत्या, त्यांचा तर पत्त्याच नाही. समद्या आधी तू फरार झालास. लख्यानंच तुला फरार व्हायला लावलं. तू यासाठी त्यांना अंगावर जखमा असताना किती लंगडतोड केली ती. तुझं चित्र समधिका लागल्यावर लख्यानं किती जागं केलं तुला. तू फरार झालास म्हणून वाचलास. लख्या पोलिसांच्या मारझोडीत मेला काय? त्याचा मुर्दा पाडला. पर देखावा केला की त्यानं पोलीस कोठडीत गळपास लावून घेतला. फौजदाराच्या तर मी थोबाडीत मारली. राध्या, लख्यानं दरोड्यातल्या एकाचं बी नाव सांगितलं नाही म्हणून फौजदारानं त्याला मरेपर्यंत मारला. लख्या बी फुटला नाही. अरा, लख्याला मानलं पाहिजे. दरोडखोर दोस्तांसाठी त्यानं जीव दिला. मानलं त्याला. राध्या, लख्याचं नाव पोलिसात कोणी सांगितलं फोनवरनं? तुझ्या नवऱ्यानंच हे फोनचं काम केलं असणार. काय? कशावरनं? तू सासर सोडून इकडं भावाकडे आलीस. तुझ्या भावाचं नाव दरोड्यात गुंतवलं म्हणजे पोलीस त्याला पकडतील. तो खडी फोडायला गेला की तू माहेरी काय करणार? तू आपल्या सासरी शरण जाणार. त्या नवऱ्याशीच तू संसार थाटणार ना? मला बी पोलिसांनी आत टाकलं होतं. काय?
पोलिसांना बातमी मिळाली फोनवरनं. त्या दरोड्यातलं दागिनं लक्यानं माझ्याजवळ ठेवायला दिल्यात. मग त्या पोलीस बायकांनी मला झिंज्या पकडून खाली पाडलं, लाथं खाली तुडवलं. नको तिथं मिरची भरायची भाषा केली त्या भवान्यांनी. मग तू काय जबाब दिला? म्हटलं माझ्याजवळ दागिनं आहेत, पर ते दरोड्याचं नाहीत. लक्यानं ते माझ्या लग्नात माझ्या अंगावर घातलं होतं. दरोड्याचा संबंध नाही. पुढं पुढं काय? माझ्या लग्नातले दागिने मी सासरहून माहेर आणले होते. ते झोपड्यात गाडून ठेवले होते. ते समदे काढून दिले. मग सोडलं मला. मला आवाज दिलाय, पोलीस ठाण्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुला इथं यावं लागेल म्हणून. दरोड्याचा माल झोपड्यात गाडून ठेवते काय? मग मग तू आता काय ठरवलीस? माया लक्या भाव त्या मुडद्याने मारला. माहेर मेलं मीच माझं चित्र लागल्यावर पोलीस ठाण्यात हजर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे लक्या पकडला गेला नसता. माहीच गलती. राध्यानं आपल्या थोबाडात मारून घेतली. अमनीनं त्याचा हात धरला. त्यात तुही काय गलती? तुझं चित्र लागल्यावरच तुला पळायला लक्यानं सांगितलं. मला वाटलं होतं तू आमच्याजवळ राहावास, पर लक्याला ते आवडणारं नव्हतं. तू फरार झाला नसतास तर तू पकडला गेला असतास. अजून बी तू हा तपास चालू आहे. अमनी, तू आता एक काम कर. काय? सासरी नवऱ्याक नांदाय जा. सासरी? तुझ्या बोलण्यावरनं माझी खात्री झाली आहे. माझ्या नवऱ्यानंच पोलिसांनी दरोड्याशी संबंध असल्याचं सांगितलंय. दरोड्याचा माल लक्यानं माझ्या अंगावर घातला. ही बी बातमी नवऱ्यानंच दिली या. आता इथं माहेरी पोटाला काट भरील, पण नवऱ्याक नांदाय जायची नाही म्या. त्याला काय वाटलं, आमनीचा भाव मेला, तिचं दागिनं गेलं तर ते आपल्याकडे येईल. पण आमनी आता मेली त्याला. अमनी, पोलीस माह्या पार्टीवर आहेत. माही चित्र समधिक लागलीत. फौजदारानं तुला बी पोलीस ठाण्यात जेव्हा गरज लागेल तेव्हा हजेरी द्यायला सांगितली आहे. म्हणजे आपण दोघं बी अडचणीत. लक्या गेला, पर नाग्या बाळ्या हैबत्या फरार आहेत. ते हाती लागलं तर त्यातला एक तरी कबूल होईल. दरोड्याचा खटला उभा राहील. महा पिच्छा तर चालूच आहे. दरोड्याचा माल तू झोपड्यात पुरून ठेवलास म्हणून तुला बी खडी फोडायला पाठवलं जाईल. मग मी काय करावं? मी तुला न्यायला आलोय. खरं? तुही इच्छा असली तर तू सासरी नवऱ्याकडे जाऊ शकतेस. ज्या नवऱ्यानं फोन करून लक्या पोलिसात पोचवला, बायकोच्या दागिन्यावर दरोड्याचा ठसा मारला, असल्या खुणशी नवऱ्याकडे जाऊ? नाही नाही. त्याला वाटलं मी त्याला शरण जाईल. नाही, मी वाघीण आहे, वाघीण. वाघिणी गत जाणार मी. मला राध्यासारख्या वाघाचीच गरज आहे. नेबळाटाची गरज नाही मला. राध्यानं घाई केली. त्यानं तिला तिची जी काही कपडे असतील ती घ्यायला सांगितली. दागिनं पोलिसांनी जप्तच केलं. तिनं झोपड्याच्या दाराला झपाटा लावला. आता झपाटा लावला काय आणि न लावला काय, काहीच उपयोग नव्हता. त्यात राहणारा लख्या पोलिसांनी आत्महत्येच्या नावाखाली फासावर लटकवला होता. रामोसवाडीतली माणसं दबकत दबकत लांबून लख्याच्या झोपड्याकडे पाहत होती. पोटाला पोटभर न मिळणारी ती माणसं पोलिसाची काळी गाडी आली म्हणून लांबूनच ते पाहत होती. लख्या पोलीस ठाण्यात मारला गेला. आता आमनी बी फासावर लटकवणार. आमनी, तू म्हणत असशील तर तुला तुझ्या सासरी पोचवतो मी. तो साळसूदपणे बोलला. तुला तुझ्यासोबत न्यायचं नसलं तर रामोसवाडी मला मेली नाही. इथं तुला पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागेल. माझ्या भावासारखा अखेरपर्यंत मी एकच जबाब देईन, दरोड्याशी माझ्या काही संबंध नाही. लख्याचा चांदमलच्या दरोड्याशी संबंध नव्हताच. त्या टायमाला तो झोपड्यातच होता.
हे तू सांगायचं नाही का पोलीस ठाण्यात? राध्या, आता विषय संपला तो. महाभाऊ लख्या मेला, सार जग मेलं मला. तू ह्या नवऱ्याचं तू काय करणार? म्हणजे लख्याच्या मरणाला तो कारणीभूत. तुझं दागिनं तुझ्या नवऱ्यामुळं गेलं. तू का माझ्या नवऱ्याचं 17 टाईम नाव काढतोस? का दाखवतोस मला मी त्याच्या नावाचं कुंकू पुसलंय? हे माहिती आहे तुला? मग आता पुढं काय? राध्याला तिचा अंदाज पाहिजे होता. ती बोललीच नाही. लक्याच्या मरणाच्या झटक्यातून ती सावरली नव्हती. लेडीज पोलिसांनी तिला रातभर लाथेखाली तुडवलेलं. तिचं अंग अजूनही ठणकत होतं. त्यात त्या पोलीस बायकांची घाणेरडी भाषा, नको त्या गंद्या शिव्या. त्यांच्यापेक्षा छिनाल बायका बऱ्या. तू ह्याबद्दल तू बोल की कुणी का फरार झालास? काळी सुमो गाडी हायवेला कधीच लागली होती. राध्या गाडी वेगानं चालवत होता. गाडी चालवताना मागं पुढं पोलीस व्हॅन, पोलीस मोटरसायकल आहे की नाही याचा अंदाज घेत होता. घारगाव आलं तेव्हा त्यानं माननीय लोकनेते गोविंदराव पवार यांना आदरपूर्वक श्रद्धांजलीचा भला मोठा बोर्ड पाहिला. गोविंदराव पवारांचा मर्डर आपण कसा केला आणि त्याचे कपडे आपल्या अंगावर कसे घातले हे काही तो आमनीला बोलला नाही. ही गाडी कोणाची? संगमनेरमध्ये भाड्यानं घेतली. या गाडीचा ड्रायव्हर? संगमनेरला एक गॅरेजवाला आहे. तो जरा आउटलाईनचा आहे. त्याच्याकडं ज्या गाड्या दुरुस्तीला येतात त्या गाड्या तो भाड्यानं देतो. त्याला पैसे मिळाल्याशी कारण. गाड्या कोणाच्या नाही, भाडं कोण घेतो? गॅरेजवाल्याला पैसे मिळाल्याशी कारण. ही गाडी तू पळवून नेलीस तर? तो गॅरेजवाला लगेच पोलीस कंप्लेंट देईल. गाडी चोरीस गेली आहे. पोलीस ठाण्यात फक्त नोंद होईल. गाडीवाला चौकशीला गेला की पोलिसांचं एकच उत्तर, पोलीस तपास चालू आहे. अमनी, तू मन मोकळी होत नाहीस. काय करायला पाहिजे? पहिल्यांदा मी रामोसवाडीत झोपड्यात आलो होतो तेव्हा मी तुला फक्त मस्त पाहिली होती. मस्त पाहिली होती म्हणजे? झोपड्यात तू गोदडीवर दरवाजाशीच पसारली होतीस. तू सकाळच्या आला होतास ना? हा, लक्या झोपड्यात नव्हता तेव्हा. मी झोपड्यात आलो होतो. तू ह्या डोक्याचं केस मोकळं होतं. ते तोंडावर डोळ्यावर पसरलेलं. म्हणजे तूच माझ्या अंगावर मोरपीस टाकली होतीस? वय, मीच तो मोर होतो. तू या अंगावर पडणार होतो तर लक्याची झोपड्याबाहेर पावलं वाजली होती. तू माझ्या अंगावर पडला असता तर जित्ता ठेवला नसता म्या. लक्क्याच्या फरशीने मी तुझा मुर्दाच पाडला असता. तिनं आवाज वरच्या पट्टीत नेला. अगं पर नाही बीर नाही. तुझी न माही ओळख देख नसताना तू माझ्या अंगावर? कोणाची बी बाई असला पुरुषी अतिपणा सहन नाही करीत. तुला काय वाटलं लक्क्याच्या बहिणीनं नवरा सोडलाय ते काय दुसरा पुरुष अंगावर घ्यावं? तिच्या त्या बोलण्यानं राध्या पार कोलमडलाच. समद थोबाड त्याचं फुटलं होतं. आपल्या गावच्या पोलीस पाटलाच्या तरुण पोरीला जत्रेत आपण धक्का दिला होता तर ती अवघ्या प्रसंगानं खाली पडली. तिने किती गोंधळ घातला. पोलीस पाटलानं आपल्याला दमच दिला. कोणाच्या तरी गुन्ह्यात अडकवून फौजदाराच्या हाती सोपविणार. पुन्हा आपण पोलीस पाटलाच्या पुरीकडे पाहिले नाही, पण आवाज दिला त्या पाटलाला. मी बी कम नाही, भिल्लाची अवलाद आहे. पुढं दरोडेखोर होणार. तू या पोरीला पळवून नेणार. पास तू. त्या पाटलाच्या पुरीला तू पुन्हा हात लावायची हिंमत केलीस? अमनीनं राध्याला छेडलंच. तिला पळवल्या बिगा राहणार नाही म्या. राध्या, तुला आम्ही तरण्यापुरी म्हणजे काय झाडपाला वाटतोय? अमनी, तुला मी पळवणार होतो. अरे, तुझ्या बेरड जातीची तरणी पोर मला तू बळजबरीनं पळवून आणून दाखव. तिच्याशी संसार करून दाखव. अरे, बाईचं मन जितलं तर बाई पुरुषाच्या मिठीत जाते.
तवा खरं काय ते तू समजूनच घे. मला जिथून दाखव तू. सुमो गाडी संगमनेर जवळ आली. चंदनापुरीचा घाट कधी गेला ते कळलंच नव्हतं. राध्या गाडीच्या स्टेअरिंगवर होता. त्याच्या बाजूला आमनी बसली होती. लख्या गेल्यापासून ती सैरभैर झालेली दिसत होती. पहिली आमनी आता राहिली नव्हती. राध्यापासून ती अंतर राखीत होती. त्याचा हात आपल्याला न लागेल असं पाहत होती. राध्या, तू आमच्या झोपड्याकडे आलास हे लख्याला आवडलं नव्हतं. कंचाबी बापाला, भावाला, नवऱ्याला, सासऱ्याला आपल्या घरातल्या तरुण पुरीनं परक्या पुरुषासामने उभं राहायला आवडत नाही. तसंच तिच्या सामने परक्या पुरुषानं बोललेलं बी आवडत नाही. पर तू तर माझ्याशी पार लगट करायला निघाली होतीस. अंड्याच्या पोळ्या भाकरी मायासाठी केल्या होत्यास. डोळं भरून पाहत होतीस की मला. तू या छातीवरचा पदर बी काढून तू इशारा करीत होतीस. खरं आहे, बघलेच मी. लक्या मला सावरत होता. तुझ्या पुढं मी येऊ नये म्हणून तडपडत होता. त्यानं तुला झोपड्यात न आणता लिंबाखाली बसविलं होतं. नवऱ्याला सोडलेल्या बहिणीला तो जपत होता. तिनं ह्या राध्यामागे लागू नये म्हणून काळजी घेत होता. आपल्या स्वप्नात येणारी आमनी किती ज्ञान आल्या गत बोलतीय. लख्या गेला आणि मी सुदीवर आली या. मग जा की नवऱ्याकडे नांदाय. राधेने तिला झटका देण्यासाठी आवाज केला. नवऱ्याक गेले असते. मग मग काय झालं? त्यानं त्याचं घर सोडलंय. फरार झालाय त्यो. फरार झाला म्हणजे? पोलिसांचा खबऱ्या झाला असणार तो. खबऱ्याला पोलीस पैसे देतात, संरक्षण देतात, त्याला पाहिजे तसा खाव पिऊ घालतात. गावाला सोडलेल्या बोकडा घेत. माझ्या नवरा पोलिसांचा खबऱ्या नाही होणार. मग मग काय पोलिसात भरती होणार? त्याची खरी बात कळायला पाहिजे मला. पोलिसांना त्यानं लक्याचा दरोड्यातला हिस्सा तर सांगितला. त्या दरोड्याचा माल तुझ्या हातातूनच काढून दिला ना पोलिसांनी. तुझा नवरा खबऱ्या झालाय, खबऱ्या. आता त्यो दरोडेखोरांच्या फरशीला नाहीतर गोळीला बळी पडेल. बेभरोशा गत मरल त्यो. ती थंडपणे सारा ऐकत होती, बोलत होती. प्रवरा नदीच्या पुलावरनं गाडी जाऊ लागली. संगमनेर आलं होतं. राध्या, मी तुझ्या संगती का आलं ते नीट समजून घे. बोल. तू पोलिसांना पाहिजे. तू फरार झालास. समज रंगरूप बदललंस. नाव बी बदललंय मी. काय नावानं बोलू तुझ्याशी? राध्याचा रघु झालोय. माझे बी नाव बदलाय पाहिजे. तुझं बी रंगरूप बदलाय पाहिजे. तू दाढी मिशा काढल्यास. मला तर दाढी मिशी नाहीत. डोक्याचा गोठा करू काय? म्हणजे कोणीच ओळखायचं नाही. बाई माणूस तू. समजा शो जाईल तुझा. तू नऊवारी लुगड्याऐवजी गोल साडी नेस. चोळ्या घालायचं सोडून दे. ब्लाऊज घाल. एखाद्या टायमाला पंजाबी ड्रेस घाल. सिनेमाची हिरोईन दिसशील तू. केसाचा बापकट करू का? बाबकट म्हणजे? केसांच्या अर्ध्या जिपऱ्या ठेवायच्या, अर्ध्या कापायच्या. तुही विचार. गॅरेजवाल्याकडे गाडी देण्याआधीच राध्यानं साड्यांच्या मोठ्या दुकानापुढे गाडी उभी केली. साड्यांचं ते भलं मोठं दुकान पाहून आमनीचं डोळं दिपलं. आमनीनं अजून एवढं मोठं गाव बघितलं नव्हतं. आमनी, तुला पाहिजे त्या साड्या निवड. किमती का बघायचं नाही. साड्यांसाठी ब्लाऊज पीस बी घे. पंजाबी ड्रेस बी ह्यांच्याकडे आहे बघ. नवा पंजाबी ड्रेस काढ. ह्यांच्या दुकानातल्या बंद खोलीत अंगावर घाल लगेच. आमनीला चांगल्या पंजाबी ड्रेसमध्येच बाहेर पडायचं होतं. तिला आमनी म्हणून कोणी ओळखायला नको होतं. तशी ती बाहेर पडली. साड्या, पंजाबी ड्रेस तिनं पाहिजे तेवढं घेतलं. बांगड्यांच्या दुकानात शिरून तिथं तिनं पावडर, गंध, काजळ, मेकअपचं सामान घेतलं. पुढच्याच दुकानात पायांना चपला घेतल्या.
गॅरेजवाल्याला भेटून राध्यानं त्याचा ड्रायव्हर घेतला. तीच गाडी राध्याला भोजपूरला सोडून रिटर्न होणार होती. ड्रायव्हर मागच्या सीटवर दोघं बसलं होतं. राध्यानं हॉटेलातनं खायचे पदार्थ कधी आणले ते आमलीला कळले नाहीत. तिला भूक लागली, तहान लागली होती. राध्यानं तिच्यासाठी सर्व आणलं होतं. तिला त्यानं काही कमी पडू दिलं नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.